नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. गायत्री, काय बनवते ते टिफिनला? सोयाबीन. भाऊ कशी बनवते सोयाबीन? असे मसालेवाले? मग त्याच्यामध्ये काय चिकन मसाला टाकते? अच्छा, सोयाबीन आणि अजून काय, भाकर की चपाती? चपाती बनवून देते. गायत्री, आज तुझं मतदान कार्ड आहे का नाही गायत्री? नाही आहे? अरे यार, तू भारताचे नागरिक कसं काय म्हणून ओळखली जाशील मग? हां हां मतदान कार्ड पाहिजे ना गायत्री? हां हां, चल तुझं या टायमाला नाही, पण नेक्स्ट टायमाला तुझं मतदान कार्ड काढून देतो मी. ठीक आहे, तुझं पहिलं मतदान असेल ना मग पुढच्या वर्षी नाही, सॉरी. हां, पहिले मतदान कार्ड काढून देतो. आज मतदान कार्ड राहिलं असतं तर आज तू पण एक मत दिलं असतं ना. मग अरे, एक एक मत किती इम्पॉर्टंट असतं माहिती आहे का गायत्री? अरे यार, बघ आज गेलं, जाऊ दे, आज एक मत गेलं आपलं आज महाराष्ट्रातलं. हां हा, जाऊ दे, चल नेक्स्ट टायमाला मतदान कर तुझं. दर 5 वर्षांनी निवडणुका येतच राहतात गायत्री. हां, पण दर 5 वर्षांनी कुणाला सत्तेवर बसायचं कुणाला नाही, जनतेच्या हातावरती आहे ना गायत्री. हां, नाहीतर काय, कुणाला तरी बसवायचं सत्तेवरती, त्यांचं ते पैसे बंगले गाडे ते घेत असतात, आणि आपण आपलं नोकरी करत राहतो आपण आयुष्यभर. हां, म्हणून प्रत्येक लोकांनी विचार करायला पाहिजे की कुणाला सत्तेवर बसवायचं आणि कुणाला नाही. ते प्रत्येकाने विचार करा मित्रांनो. आता समजदार झालो आहेत आपण, शिक्षण पण आपलं भरपूर झालं आहे, म्हणून प्रत्येक गोष्टींचा विचार करा. काय कसला वास येतोय? अरे मग तो तिकडचा दरवाजा पण उघडायला पाहिजे होता ना गायत्री. मी आता निवडणुका आहेत बरोबर, महानगरपालिकेच्या. तर एवढे तरुण पोरं मी प्रचारामध्ये बघत होतो ना. तरुण पोरं प्रचार करत फिरत होते. चांगली गोष्ट आहे, प्रचार करत होते. त्यांना राजनीतीबद्दल त्यांना माहिती भेटते, राजनीती काही लोक शिकतायत, चांगली गोष्ट आहे. पण मला तरी एवढं म्हणणं आहे गायत्री, आधी घरची जिम्मेदारी बघावं, बरोबर की नाही? आधी घर सांभाळा, मग नंतर या राजनीतीमध्ये कुदावं, बरोबर की नाही? नाही तर घरची परिस्थिती आपली एकदम हालाकीची, आणि तुम्ही त्या नगरसेवकाबरोबर फिरतायत, याला पण काय अर्थ नाही ना गायत्री. हां, नगरसेवक काय, जसा तो निवडून आला तसं त्याच्या 6 महिन्यानंतर त्याच्या घरासमोर फॉर्च्युनर कार उभी राहील. हां, एवढा पैसा येऊन जातो त्या नगरसेवकाकडे. नगरसेवक आमदार वगैरे काय नाही गायत्री, फक्त कामापुरतेच असतात. हे एकदाचं काम झालं ना, बघायला सुद्धा येत नाही, माहिती आहे का कोण. सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतला आहे गायत्री. मी पण भरपूर, काय तुला सांगू, लग्नाच्या आधी या आमदाराबरोबर फिर, त्या खासदाराबरोबर फिर, यांचा प्रचार करा त्यांचा प्रचार करा, बऱ्याच. नाही गायत्री, सांगतो काय, आमदार खासदार हे फक्त कामापुरतेच असतात. जेव्हा निवडणूक येतात ना, तेव्हा एवढे गोड गोड बोलतात ना, असं वाटतं यांना डोक्यावर घेऊन फिरू का खांद्यावर घेऊन नाचू, असं वाटतं डायरेक्ट. आणि जसे ते निवडून आलेत तसं तोंड सुद्धा बघत नाही, माहिती आहे का. तू कोण काय हे सुद्धा विचारत नाही, की काय चाललंय, काय गरज लागेल तर फोन करा, काय लागलं तर सांगा. त्यांचंच काय आहे ना, ते करत असतात. हां हां, लक्ष राहू द्या. हां, लक्ष राहू द्या. काय नाही, ठीक आहे, चल. त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, शेवटी ते आमदार खासदार आहेत, बरोबर. हां, ते त्यांचा प्रश्न आहे तो. आपलं काम आहे मत द्यायचं काम आहे गायत्री. पण योग्य व्यक्तीला जर मत दिलं ना गायत्री, तर योग्य दिशेने सगळ्या गोष्टी होतात गायत्री. योग्य व्यक्तीला जर निवडून दिलं तर, बरोबर की नाही? कारण की ते आपल्या हातात असतं. ठीक आहे, चालेल मित्रांनो. चला, आज मतदान करायला पण जायचं आहे, तर सर्वांनी मतदान करा मित्रांनो. प्रत्येकाचा मतदान करण्याचा अधिकार आहे मित्रांनो. प्रत्येकांना संविधानाने मतदान म्हणजे मतदानाचा अधिकार दिलेला आहे मित्रांनो. तर सगळ्यांनी मतदान करा.
कारण की एक एक मत खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो, हे लक्षात ठेवा. एक एक मत खूप महत्त्वाचं असतं. तर एकदम म्हणजे तुमच्या मनात जे असेल ना त्या व्यक्तीला मतदान करा, असं नाही म्हणत की त्याच पक्षाला मत द्यायला पाहिजे, याच पक्षाला मत द्यायला पाहिजे. कुणाला पण मत द्या, पण योग्य व्यक्तीला मत द्या मित्रांनो. ते खूप महत्त्वाचं आहे. कारण की आपल्याला महाराष्ट्रामध्ये राहायचं आहे, महाराष्ट्र चालवायचं आहे आणि ते आपल्या हातामध्ये आहे मित्रांनो. तर तुम्ही प्रत्येकाने विचार करा आणि मत द्यायला नक्की जा मित्रांनो. चालेल, चल बाय बाय कर गायत्री. चालेल, बाय बाय. चला बाय बाय मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.